हम तुम्हारे साथ हैं। जैसे मैं तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जैसे मैं तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। पंजा या निशाणीवर बटन दाबण्याचा योग जो आलेला आहे, त्याच्यामुळे जो आनंद जनतेच्या मनात निर्माण होऊन राहिलेला आहे, तो आनंदोत्सव मनवण्याकरता इथे जनता आलेली आहे. त्यांचं सर्वांचं इथं शब्दसुमनांनी मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करतो. मंडळी अवघ्या 10 मिनिटात इथे पोहोचत आहे. अवघ्या काही वेळातच मंडळी इथे पोहोचत आहे. आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ हे पहिल्यांदाच मेहकर शहरात येत आहेत. खरं असं म्हणतात, ज्या ठिकाणी मस्तक टेकवावं हल्ल्याच्या नमस्कारांच्या रागावर होत चालल्यात, पण त्यांचं नाव ऐकताच आमचं हे मस्तक आदराने नतमस्तक होतं. ते या विश्वातलं आदर्श मातृत्व मासाहेब जिजाऊ, त्या जिजाऊंचा जिल्हा बुलढाणा मातृत्व नावाने ओळखला जाऊ लागला. आणि या जिजाऊंच्या लेकी म्हणजे आज
जिकडे नजर गेली तिकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की आमच्या जिजाऊंच्या लेकी चौकडे बसल्यात आणि आज या काँग्रेसचा जो काही एक म्हणजे तसं पाहिलं तर आढावा बैठक होती, पण एक सभेचं रूपांतर तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने आज या सोहळ्याला या ठिकाणी प्राप्त झालंय. खऱ्या अर्थाने एक अभिमान वाटतो की या मंचावरती तुमची लेक उभी आहे आणि हा सभागृह सुद्धा एक माझ्या माता भगिनींनी भरून टाकलाय. जिजाऊंच्या नावाला हा जिल्हा जागलाय, हे मेहकर तालुका जिजाऊंच्या नावाला जागलाय आणि ज्या माय माऊलीने कष्ट करून तुमच्या माझ्यासाठी एक स्वर्गावत असं स्वराज्य निर्माण करणारा पुत्र जन्माला घातला. आज त्या जिजाऊंचे वारसदार तुम्ही आम्ही या सभागृहामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा जिवंत ठेवण्यासाठी आणि तुमच्या माझ्या हक्कासाठी सर्वसामान्यांचं सरकार पुन्हा एकदा आपल्या आणण्यासाठी आज हा जो खटाटोप या ठिकाणी चालू आहे. आजची परिस्थिती माझ्या माय माऊल्यांना वेगळं सांगायची गरज नाही. जर हे सगळं चित्र बदलायचं असेल तुम्हाला मला एकत्र येऊन काहीतरी नवा इतिहास घडवण्याची आज गरज आहे. तुमच्या माझ्यावरती कोण राज्य करते हा काही प्रश्न विचारायची मला असं वाटतं गरज नाही. तुमच्या माझ्या मनाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक प्रश्न सतावत असतात. त्या प्रश्नांचं उत्तर जर बदलायचं असेल आणि जर तुम्हाला मला आनंदाने जीवन व्यतीत करायचं असेल, आपल्या लेकरांना सुंदर आयुष्य द्यायचं असेल, त्यांच्या शिक्षणाची जपवणूक करायची असेल, आपल्या लेकरांना चोऱ्या माऱ्या याच्यापासून दूर करून व्यसनापासून दूर करून जर आपल्या लेकरांना सद्मार्गावर आणायचं असेल तर ज्या क्रांतिकारकांनी ज्या महामानवांनी हा महाराष्ट्र घडवला, आपल्याला इंग्रजांच्या तावडीतून जे स्वातंत्र्य मिळवून दिलं, आज पुन्हा एकदा ते स्वातंत्र्य मिळवण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती आली आहे. तर आपल्या लेकरांना एक सुंदर आयुष्य मिळावं, त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं, जिल्हा परिषदच्या शाळा जगल्या पाहिजे, हे काम करणारं कुणी केलंय आजपर्यंत? ह्या शाळा जगवण्यासाठी मोठं करण्यासाठी गरिबांचं मायबाप म्हणून कुणाकडे पाहिलं जातं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आज त्यांनाच त्या हाताला हात देण्याची, तो हात बळकट करण्याची, त्या हाताची ताकद वाढवण्याची आज गरज आहे आणि तीच ताकद तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून वाढताना आज या लेकीला जाणवते आहे. माय माऊल्यांचा जो काही उत्साह आहे तसं पाहिलं तर आमच्या माय माऊल्या घरामध्ये व्यस्त असतात, पण माय माऊल्यांच्या हातामध्ये काय ताकद आहे, सरकार पालटण्याचं चित्र आणि जी काही धमक आहे ती आमच्या माय माऊल्यांच्या मनगटामध्ये आहे. या बांगड्यांमध्ये ती ताकद आहे. हे आत्ताच मागच्या निवडणुकांमध्ये आम्ही पाहिलं. आमच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले, लाडकी बहीण म्हणून हिणवण्यात आलं, पण ह्या लाडक्या बहिणी काय करू शकतात 2024च्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं. मग ह्याच लाडक्या बहिणींची जी काही फसवणूक आता होते ती मला वेगळं सांगायची गरज नाही. आधी आमच्या एका घरामध्ये 5-5 महिलांना 1,500 रुपये मिळायचे, आता ती परिस्थिती आहे का हा तुम्हाला प्रश्न मला विचारायची गरज नाही. दररोज कित्येक माय मावले येऊन भेटतात की ताई आमचे 1,500 रुपये बंद झाले, आता कसे झाले याच्यावरती काहीतरी समाधान काढा. योजना चालू करणारे आपण नव्हतो, योजना बंद करणारे सुद्धा आपण नाही आहोत. पण अशा भूलतापांना बळी पडायचं का? एक वर्ष सुद्धा झालं नाही हे चित्र जे बदललंय, तर माझ्या माय माऊलांनी स्वतःच्या अंतःकरणाला विचारण्याची गरज आहे की आमची किंमत 1,500 रुपये आहे का? हे सरकार जर आपण पालटू शकतो तर आमच्यामध्ये असणारी ताकद आम्ही ओळखली पाहिजे आणि थोड्याफार लालचेला बळी न पडता शाश्वत विकासाचा धागा आपण धरला पाहिजे. इंदिरा गांधींनी जे काही काम आपल्यासाठी करून ठेवलं पहा, मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की या देशाचं नेतृत्व करणारी एक महिला सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने दिली. त्या इंदिरा गांधींनी जे काही काम केलं म्हणजे त्यांना काय म्हणायचं, लोह पुरुष या नावाने ओळखलं जायचं. एका स्त्रीला पुरुषाची उपमा कधी मिळते, ज्या वेळेला ती पुरुषाच्या खांद्याला खांदाच लावत नाही तर त्याच्या 4 पावलं पुढे निघून जाते आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा या भारतभूमीवर उमटवते. तेव्हा एका महिलेला पुरुषापेक्षा जास्त श्रेष्ठत्व प्राप्त होतं आणि हे श्रेष्ठत्व देण्यासाठी संधीची सगळ्यात महत्त्वाची गरज असते आणि ही संधी इंदिरा गांधींना काँग्रेस पक्षाने दिली, वडिलोपार्जित मिळाली. असा एक त्यांच्यावरती एक आपण बऱ्याच वेळा ऐकतो की एक आरोप होतो. दिवस आणण्याची गरज आहे, पुन्हा एकदा काँग्रेसला जिवंत ठेवण्याची गरज आहे. कारण काँग्रेसकडे पाहिल्यानंतर एकच चित्र, एकच प्रश्न, एकच शब्द डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे सर्वसामान्यांचा पक्ष. काँग्रेसकडे पाहिल्यानंतर गरिबाचा मायबाप त्यांना म्हटलं जातं,
सहजासहजी कुणाला कुठलीच उपमा मिळत नसते, तसं काम आणि कर्तृत्व सुद्धा करून ठेवावं लागतं. तेच काम काँग्रेस पक्षाने केलं आणि याच काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी तुम्ही मी या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, आपल्या सर्वांचे भूषण, बुलढाणा जिल्ह्याचा सुपूत, ज्यांनी म्हणजे असं मी एक अभ्यासामध्ये वाचलं होतं पहा, ज्या वेळेला भारतावरती हल्ला झाला आणि यशवंतराव चव्हाणांबद्दल म्हटलं जायचं की हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला, महाराष्ट्रातून सह्याद्री धावून त्या ठिकाणी गेल्यानंतर एक सुंदर असं नियोजन करून आपल्याला त्या हल्ल्यातनं दूर करण्यासाठी, भारताला संरक्षण देण्यासाठी त्यांनी काम केलं. अगदी त्याच पद्धतीनं आजची बिकट परिस्थिती असताना सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या एका लेखाने हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी या बिकट परिस्थितीमध्ये ही जबाबदारी सांभाळलीच नाही तर अगदी नेटाने ती ही जबाबदारी म्हणजे पार पाडत आहेत. एक दिवस सुद्धा असं आठवत नाही की दादा कुठल्या सत्कारांमध्ये हार तुऱ्यांमध्ये रमले. दररोज एक एक पाऊल, एक एक क्षण ते तुमच्या माझ्यासाठी एक हा सगळा महाराष्ट्र पालथा घालत आहेत. आपल्या काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी दररोज धडपड करत आहेत आणि तुमच्या माझ्यासाठी ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यातला तुमच्यासारखं म्हणजे तुमचा माझा भाऊ अनेकांचा लेख म्हणावा लागेल, तो लेख आज या कठीण परिस्थितीमध्ये उभा राहिला आहे. तर त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्यांचे हात तुम्ही मी बळकट केले पाहिजे आणि त्यासाठीच आजचा हा खटाटोप आहे. म्हणजे आधीच सांगितलं ही एक आढावा बैठक होती, पण या आढावा बैठकीला एक भव्य असं सभेचं रूप या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने प्राप्त झालं आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्यामध्ये आपला हा तिरंगा, हा पंजा नक्कीच फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हा सगळ्यांना आता जी काही जाणीव झाली वर्षभरामध्ये, म्हणजे व्यक्तीच्या माझ्या मायमावल्यांच्या बाबतीत बोलते की तुमची माझी किंमत फक्त 1,500 रुपये नाही, तुमची माझी किंमत थोडक्या पैशांपुरती नाही, तर जी महिला स्वतःच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस एका लेकराला जन्म घालून वाढवू शकते, एक अंश तिच्या पोटामध्ये निर्माण करू शकते, नवनिर्मितीचा सृजन जिच्या हृदयामध्ये मनामध्ये पाझर जो फुटलेला असतो, तीच महिला सशक्त झाल्यानंतर या भारताचं चित्र सुद्धा बदलू शकते. हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आला पाहिजे. मतपेटीला गेल्यानंतर तुमची लेख म्हणून, कायद्याची विद्यार्थी म्हणून एक गोष्ट सांगते पहा, ज्या वेळेला मतदानाच्या पेटीवरती मतदान करायला जाल त्यावेळेला मागचा पुढचा कुठलाच विचार करायचा नाही. आपल्या हृदयाला एक प्रश्न विचारायचा की माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लेकरांसाठी कोण समोर येईल आणि कोण त्याला न्याय मिळवून देईल, त्याच व्यक्तीचं बटन दाबायचं आणि त्यांना निवडून आणायचं. हा जो प्रश्न स्वतःच्या मनाला तुम्ही त्यावेळेला विचाराल, त्यावेळेला आधीचा तुमचा जो अनुभव असेल आयुष्याचा, तुमच्या डोळ्यासमोर लोकांची चित्र यायला लागतील की माझ्यासाठी नेमकं कुणी काय करून ठेवलंय, माझ्या लेकरांसाठी नेमकं कुणी काय करून ठेवलंय. आणि आज त्याच वचनांना, त्याच जबाबदारीला जागण्याची आपली वेळ आहे. मग अकाउंटमध्ये काय येतं त्याच्यापेक्षा माझ्या मतामध्ये खूप मोठी ताकद आहे की या भारताचं भविष्य माझ्या एका बोटामध्ये आहे आणि तेच भविष्य बदलण्यासाठी तन मन धनाने मनापासनं आणि कुठल्याही लालचेची, लोभाची पर्वा न करता मनापासनं विचार जर केला तर नक्कीच तुम्हाला मला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, आपली लेकरं सुखामध्ये जगल्याशिवाय राहणार नाही. आता वेळ आहे तर थोडासा अनुभव सांगायला काही हरकत नाही. गेल्या 4-5 वर्षापासून समाजामध्ये फिरत असताना माझ्याकडे 2 प्रकारच्या महिला जास्त येतात. कुठल्या येतात तर एक महिला असते की जी डोळ्याला पदर लावून माझ्याकडे येते आणि रडत असते. रडण्याचं कारण विचारल्यानंतर उद्ध्वस्त झालेला संसार माझ्यासमोर मांडत असते आणि त्याचं प्रमुख कारण काय असतं, आलं लक्षात? काय असतं प्रमुख कारण? दारू. या दारूने अनेक घरांचा एक उद्ध्वस्त करून टाकले, अनेक लेकरांचं बालपण हरवले. परवाच एक चिमुरडी माझ्या दारामध्ये पीठ मागण्यासाठी आली होती. मी तिला विचारलं की बाळा काय झालं, तुझी तर आज शाळेचा दिवस आहे, पीठ का मागते? आणि तिच्या चेहऱ्यावरती जखमा झाल्या होत्या. आपसुकच मानवी संवेदना जिवंत असल्यानं तिला विचारलं की बाळा तुझ्या चेहऱ्याला काय झालं? तिने दिलेलं उत्तर ऐकून माझ्या हृदयाला एक चटका लागला की आपण असं म्हणतो की लेकीवरती बापाचं सगळ्यात जास्त प्रेम असतं, हाच बाप लेकीला मारहाण करतो. कशासाठी? तर ती लेक शाळेत नाही गेली पाहिजे. हे चित्र जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे भीषण वास्तव आहे. मग त्या लेकीने शाळेत न जावं यामध्ये बापाचा काय फायदा? तर त्या लेकीला पीठ जमा करायला पाठवायचं, त्या लेकीला भंगार जमा करायला पाठवायचं, या बापाने ते भंगार विकायचं आणि संध्याकाळची आपली दारूची सोय करायची. ज्या वेळेला दारूमध्ये व्यसनाधीन होऊन जर त्या वडिलांना, त्या माझ्या भावांना जर आपल्या लेकरांचा विसर पडत असेल तर
कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की आपला देश नक्की कुठे चाललाय आणि आपण कोणाला फॉलो करतोय. आणि यामध्ये प्रतिनिधित्व फार महत्त्वाचं असतं. दारू पाजणारा हवाय की दारू सोडवणारा हवाय, हा सुद्धा विचार मावशी आपण करायला पाहिजे की नाही पाहिजे. अतिशय तन्मन म्हणजे हृदयापासून बोलते, कारण दररोज येणारे अनुभव असतात. लेकींचा संसार सुखाचा झाला पाहिजे असं प्रत्येक आईला वाटत असतं, पण हा संसार सुखाचा करत असताना कुठेतरी व्यसनाधीनता आपल्या समाजामध्ये प्रचंड वाढली आहे. तर आज आपल्या लेकींना सातच्या आत घरात ये असं सांगण्याऐवजी आपल्या लेकांना आपण सांगितलं पाहिजे की तू सातच्या आत घरात ये, म्हणजे व्यसन कुठेतरी बंद होण्याला मदत होईल आणि माझ्या माय बहिणी सुरक्षित होतील. यासाठीच आपण सगळ्यांनी मुलींपेक्षा मुलांना संस्कार देण्याची फार महत्त्वाची गरज आहे. तर माझ्या माय मावले या ठिकाणी आल्यात, त्यामुळे पोट तिडकीने हृदयाचा संवाद तुमच्या हृदयापर्यंत साधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला. धन्यवाद माधुरीताई. अतिशय उत्कृष्ट तुमचं वक्तृत्व इथे तुम्ही माय मावल्यांसमोर सादर केलं. बोलतायत, समजावून सांगतायत काँग्रेस पक्षाची काय आवश्यकता या देशाला आहे, काय शहराला आहे हे समजावून सांगतायत. काँग्रेसची दुसरी रॅली ही बँडबाजासह इथे आलेली आहे. पहिली माननीय कासामबाई गवळी आणि त्यांचे सहकारी यांच्या भागातून एक रॅली आली. त्याचप्रमाणे आता विलासरावजी चनखोरे आणि त्यांचे सहकारी हे सुद्धा इथे आतिषबाजी करत आणि ढोल ताशाच्या गजरात इथे काँग्रेसप्रेमी जनता जी आहे ही पोहोचत आहे. ज्याप्रमाणे पाण्यावर काडी मारल्याने पाणी अलग होत नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसला तोडण्याचा प्रयत्न कितीही केला तर काँग्रेस ही तुटत नाही. काँग्रेस हा एक महासागर आहे. साध्या बाटलीत जर पाण्यावर बाटलीच्या पाण्यावर सुद्धा काडी माटली तर ते पाणी अलग होत नाही. तर या काँग्रेसच्या महासागरामध्ये कितीही प्रयत्न झाले तरीही काँग्रेस तुटणार नाही. अशी ही काँग्रेस, अति ही जनसामान्याची काँग्रेस, अशी ही लोकांच्या मनात जाऊन बसलेली काँग्रेस, अशा हा गोरगरिबांचा पंजा विलासरावजी चनखोरे आणि त्यांचे सहकारी यांची सुद्धा रॅली इथे आता पोहोचत आहे. पुरुष मंडळी जिथे कुठे बसलेले असतील त्यांना विनंती की त्यांनी महिलांसाठी जागा करून द्यावी आणि पुरुषांनी मागे जे बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे बसावे. माननीय विलासरावजी चनखोरे आणि त्यांचे सहकारी यांची रॅली इथे स्वातंत्र्य मैदानावर आलेली आहे. त्यांचं सगळ्यांचं मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. माननीय बंधूंना विनंती की त्यांनी महिलांसाठी समोरच्या खुर्च्या रिकाम्या करून द्यावा, कारण आज स्वातंत्र्य मैदान हे छोटं पडलेलं आहे. ज्यांना जिथे जागा मिळेल त्यांनी तिथे बसायचं. महिलांना विनंती की त्यांनी समोर यायचं आणि पुरुष जर मंडळी काही समोर बसली असेल तर त्यांना विनंती की त्यांनी कृपया त्यांना खुर्च्या खाली करून द्या. इकडे बसलेले जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी, पदाधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी स्टेजच्या उजवीकडे जागा ठेवलेली आहे त्यांच्यासाठी. तरी सर्वांनी जितके पदाधिकारी आहेत काँग्रेसचे त्यांना विनंती की त्यांनी आणि पत्रकारांनी इथे स्टेजच्या समोर उजव्या बाजूला बसावे. माननीय कासमबाई गवळी माजी नगराध्यक्ष
तसेच माननीय विलासरावजी चनखोरे माजी नगराध्यक्ष यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यावं। बाकी पदाधिकाऱ्यांना विनंती की उजवीकडे त्यांची व्यवस्था केलेली आहे। काही खुर्च्या कमी पडत असतील तर खुर्च्या बोलवून द्या पदाधिकाऱ्यांसाठी। काँग्रेसची ताकद, काँग्रेसच्या पंजामध्ये असलेली ताकद ही काय आहे ही मेहकर शहराने वारंवार पाहिलेली आहे। परंतु यावेळेस 9 वर्षानंतर जनतेला पंजाचं बटन दाबायची संधी मिळालेली आहे आणि म्हणून मेहकरची जनता खुश झालेली आहे की आपल्याला पंजाला मतदान करण्याची संधी आलेली आहे। आलेल्या सर्व काँग्रेसप्रेमी जनतेचं, माता भगिनींचं, बंधूंचं इथे मेहकर शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने तुमचं शब्दसुमनांनी स्वागत करतो। अजूनही बँड बाजे ताशे यांच्या गजरात इथे लोक येत आहेत, काँग्रेसप्रेमी जनता येत आहे। सर्वांचं इथं शब्दसुमनांनी स्वागत करतो। मी इथून म्हणेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा तुम्ही विजय असो असं म्हणायचं। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय बोला। पूर्ण विरोधकापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे, पूर्ण असं म्हणतात आपला आवाज पोहोचला पाहिजे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आला असा कसा येत आहे, अरे असा कसा येत आहे, आला रे आला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा। कृपया सगळ्या मुलांना जे डी मध्ये आलेले त्यांना विनंती की त्यांनी इथे बाजूला सरकावं। इथे कॅमेराचे लाईव्हचे सगळे वायर्स गेलेले आहेत। सगळ्यांना इथे जमलेल्या लोकांना विनंती की त्यांनी बाजूला सरकावं। एखाद्याच्या पायात जर तो अडकला, कोणाला करंट लागू शकतो। कृपया सगळ्यांना विनंती की त्यांनी स्टेजच्या समोर कोणीच राहू नये। लहान मुलांना विनंती की त्यांनी बाजूला सरकावं। पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती की त्यांनी बाजूला सरकावं। फक्त कॅमेरावाले, लाईव्हवाले जे आहेत त्यांनी फक्त इथे बसावं। इथे बसण्याची व्यवस्था अजून केलेली आहे कार्यकर्त्यांसाठी। त्यांना विनंती की त्यांनी स्टेजच्या डावीकडे इथे येऊन बसावं। मागच्या प्रेक्षकांना दिसण्यासाठी प्रॉब्लेम जात आहे, म्हणून समोरचे जितके लोक येते त्यांना विनंती की त्यांनी बाजूला सरकावं। आपले पदाधिकारी सुद्धा मागून मागच्या प्रेक्षकांचा इथे कंप्लेंट आलेली की आम्हाला इथे उभे राहिलेल्या लोकांमुळे दिसत नाही आहे असं, म्हणून इथे राहणाऱ्या लोकांनी बाजूला सरकावं। वायर्स आहेत तिथे, करंट लागू शकतो, बाजूला सरकावं थोडं। महिलांना विनंती की त्यांनी आपल्या ज्या जागा आहेत त्या घ्यावा। कोणीही कुठून जाऊ नये। अवघ्या 5 मिनिटातच इथे पाहुण्यांचं आगमन होणार आहे। अवघ्या 5 मिनिटातच पाहुणे इथे पोहोचणार आहेत। महिलांना विनंती की त्यांनी जागेवरून जाऊ नये, नंतर जागा भेटणार नाही।
ज्यांच्या वार्डातून मायबाप जनता सरकार आलेली आहे, ज्यांच्या सोबत आलेली आहे, त्यांना विनंती की त्यांनी आपल्यासोबत जे माता भगिनी आलेले आहेत, जे बंधू आलेले आहेत, त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावं. ज्या वार्डातून जे लोक आपल्या इच्छुक उमेदवारांसोबत आलेले आहेत, त्यांना विनंती की त्यांनी थोडं लक्ष द्यावं. ढोल ताशाच्या गजर इथे चालू आहे. अवघ्या काही मिनिटातच पाहुणे मंडळी इथे पोहोचत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की दुपारपासूनच नव्हे सकाळपासूनच पदाधिकारी अत्यंत मेहनत करत आहेत, इच्छुक उमेदवार मेहनत करत आहेत. त्यांनी येणारा जो घंटा आहे, आपल्यासोबत आलेल्या लोकांचं लक्ष ठेवावं, त्यांना पाण्याची व्यवस्था करावी. माननीय तालुकाध्यक्ष प्रदीप बापू देशमुख यांना पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी इथे स्टेजवर यावं आणि त्यांचं स्थान ग्रहण करावं. देवानंदभाऊ पवार यांनी आता स्टेजवर यावं. बाकी पदाधिकाऱ्यांची व्यवस्था ही स्टेजच्या उजवीकडे केलेली आहे. आज स्टेजवर मेहकरवासियांची गर्दी नको असा वरतून आदेश आलेला आहे. त्या आदेशाचं पालन इथे सर्वजण अत्यंत शिस्तीत करतील अशी अपेक्षा प्रदेश जिल्हा काँग्रेस जिल्ह्याला कार्यकारिणीला आहे.
उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या वार्डातून ज्या महिला भगिनी बांधव समर्थनार्थ आणलेले आहेत त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावं, त्यांना पाण्याची व्यवस्था करावी, त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावं. महिलांना विनंती आहे की त्यांनी कृपया ज्या महिला चालल्या त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया बसावे. अवघ्या 5 मिनिटातच इथे हर्षवर्धन दादा सपकाळ हे येत आहेत. बाहेरचं गेट दे.
हक्काने आणि जबाबदारीपूर्वक मी म्हटले की हा जिजाऊंचा जिल्हा आहे, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत आणि आज त्याच सावित्रीच्या लेकी जिजाऊच्या वारसदार कुठेतरी खुर्चीवरून उठून बाहेर जाताना मला दिसत आहेत आणि खरोखर मनाला एक वेदना होत आहेत की या ज्या जिजाऊंच्या लेकीची उपमा तुम्हाला दिली, ज्या सावित्रीच्या लेकींची उपमा तुम्हाला दिली आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाला, या देशाला, या महाराष्ट्राला एक सुज्ञ, सुशिक्षित आणि करखर महिलांची गरज आहे. ज्या महिलांनी, मी आत्ताच सांगितलं की आपल्याला लालचा दूर ठेवून आपल्या हातातल्या मनगटाला बांगड्यांचा जो आवाज आहे तो चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने होऊ शकतो हे दाखवून देण्याची एक गरज आहे. आज एक एक माझी मायमाऊली खुर्चीवरून उठते, दुसरीला खुणवते, तिसरी सोबत उठते आणि चौथी एका रांगेत सगळ्याच्या सगळ्या उठून चालल्या. खऱ्या अर्थानं सांगते तुमच्या लेकीला दुःख होत आहे. जे पहिल्या शब्दामध्ये सांगितलं की आम्ही जिजाऊंच्या वारसदार आहोत, जिजाऊंच्या वारसदार म्हणत असताना जेवढा पोटात आवाज येतो तेवढाच कृतीमध्ये, मनामध्ये एक निश्चय सुद्धा असावा लागतो. तर आज जिजाऊंचं नाव घेत असताना अतिशय बेंबीच्या देठापासून आपण ओरडतो. त्या मायमाऊलीचा संघर्ष वाटता तेवढा सोपा नव्हता. आज आपल्याला अर्धा तास, एक तास एका जागी थांबत असताना अनेक वेदना होतात. आपलं घर दिसतं, चूल दिसतं, लेकरं दिसतात. त्या मायमाऊलीला तिचा संसार दिसला नाही का? तो इतिहास तुम्हाला काही वेगळा सांगायची गरज नाही. आपल्या नवऱ्यापासनं लेकरांची सुद्धा वाटणी केली होती. जिजाऊंना 2 लेकरं होती, दोघांची एक बापाकडे एक आईकडे अशी वाटणी केली आणि आपल्यासाठी एक सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं की ज्यामध्ये प्रत्येक माणूस सन्मानाने, अभिमानाने आणि एक माणसासारखं जीवन जगेल असं आयुष्यात जगण्यासाठी ज्या मायमाऊलीने आपला संसार सुद्धा पणाला लावला, आपली लेकरं सुद्धा वाटून घेतली, त्या मायमाऊलीचे वारसदार म्हणत असताना, स्वतःला म्हणवून घेत असताना आपली जबाबदारी फार मोठी आहे. आणि आज 1-1.5 तासाचाच आपला हा कार्यक्रम आहे. तुमच्या लेकीला परीक्षा घ्यायची आहे की माझ्या जिजाऊंच्या ज्या वारसदार आहे, सावित्रींच्या वारसदार आहेत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या वारसदार आहेत, आमच्या फातिमा बिबींच्या वारसदार आहेत, त्या इथे थांबतात की चुळबुळ करून आपल्यासोबत 4 जणींना कुठेतरी विचलित करतात. ही तुमची आणि माझी आपल्यावरती झालेल्या संस्कारांची आणि आपल्याला वारसा हक्क देणाऱ्या, आपल्यासाठी स्वतःचा संसार, स्वतःचं आयुष्यपणाला लावणाऱ्या महामातांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं मला मनापासून वाटतं. माझ्या सर्व मुस्लिम भगिनींना मनापासून विनंती है कि थोड़ी देर के लिए अभी प्रोग्राम होगा, ज़्यादा से ज़्यादा 1 घंटे का प्रोग्राम है. आपको भी तहे दिल से एक विनंती करती हूँ कि आपने यहाँ पे रुकना चाहिए और ये आज का जो माहौल है उसको और एक अच्छे से एक मज़ेदार बनाने के लिए और अपने अस्तित्व के लिए जो ये लड़ाई है इसमें शामिल होने के लिए यहाँ पे एक उपस्थित रहना चाहिए. यही आपकी लड़की की एक गुजारिश है. अवघ्या 2 मिनिटात इथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे, आमदार धीरजभाऊ लिंगाडे, त्यांच्यासोबतच लोंढे साहेब, त्याचप्रमाणे राजेंद्रजी राठ साहेब निरीक्षक बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि राम विजयजी गुरुंगळे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ॲडव्होकेट अनंतरावजी वानखेडे पक्षनेते काँग्रेस कमिटी, देवानंद पवार समन्वयक विधानसभा मेहकर, त्याचप्रमाणे आपले तालुका अध्यक्ष प्रदीप बापू देशमुख यांचा सर्वांचं इथे आगमन होत आहे. सर्वांनी आपल्या खुर्च्या आता सोडू नये, कारण एकदा खुर्ची जर सुटली आता तर खुर्ची भेटायची नाही. कारण गर्दी इतकी झालेली आहे, स्वातंत्र्य मैदान सुद्धा छोट्या पडत आहे. तिथे आलेले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, या सर्व पदाधिकाऱ्यांचं, पत्रकारांचं, आलेल्या माता भगिनींचं सर्वांचं इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो. बंधूंचं इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो. पदाधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था उजवीकडे केलेली आहे, पत्रकारांची बसण्याची व्यवस्था समोर उजवीकडे केलेली आहे, महिलांची बसण्याची व्यवस्था समोर आणि पुरुषांची बसण्याची व्यवस्था मागे केलेली आहे. सर्वांना विनंती की आज तो क्षण आलेला आहे की ज्यासाठी मागील 9 वर्षापासून आपण पंजाब
निशाणी समोरील बटन दाबण्यासाठी उत्सुक झालेलो आहोत. अवघ्या काही वेळातच हे सर्व मंडळी मार्गदर्शन करणारा इथे येत आहे. ते मेहकर शहरात पोहोचलेले आहेत. अवघ्या काही मिनिटातच इथे ही कंपनी पोहोचत आहे. या अतिशय अशा उत्साहात वातावरणामध्ये आणि रम्य अशा सायंकाळी आज एक नव्या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही मी होणार आहोत. आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या भूमीमध्ये जन्माला आलेलं एक उमदं नेतृत्व आज आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतंय. खऱ्या अर्थानं आपल्यासाठी एक गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे की आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ हे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना एक महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत आणि आपल्या शिरोपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवण्यासाठी त्यांना जी संधी मिळाली आहे, आपल्या सगळ्यांच्या साथीने त्यांचं स्वप्न, त्यांना मिळालेली जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्याला एक पूर्ण करण्याची जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं तुम्हाला मला सोनं करायचं आहे. आणि त्यांचे हात बळकट करून आपल्या वरिष्ठांनी त्यांच्यावरती जो काही विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला खरं ठरण्यासाठी, त्यांचं नेतृत्व अजून उंच उडवण्यासाठी त्यांच्या हाताला तुम्ही आणि मी बळकटी देऊयात. सगळेजण एकत्र येऊयात आणि आजचा हा एक सुंदर रम्यमय सोहळा, एक क्रांतीची सुरुवात या ठिकाणी आपण सगळ्यांच्या मिळून करूयात. एक नव्या संकल्पाचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या दिशेचा आज हा उत्सव या ठिकाणी याची देही याची डोळा आपल्या सगळ्यांना पाहण्याचे या ठिकाणी भाग्य मिळत आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, सोबतच बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे, सोबतच महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अतुल भाऊ लोंढे, सोबतच राजेंद्रजी राठ साहेब आपल्या महाराष्ट्राचे बुलढाणा जिल्ह्याचे एक ते निरीक्षक आहे, सोबतच सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शामभाऊ उमळकर, सोबतच आमदार साहेब लिंगाडे साहेब यांचं सुद्धा आगमन अवघ्या काही वेळामध्ये या प्रांगणामध्ये होत आहे. सोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणदादा घुमरे, सोबतच रामविजयजी बुरुंगले हे सुद्धा उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष म्हणून रामविजयजी बुरुंगले हे सुद्धा आपल्यामध्ये अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी उपस्थित होणार आहे. आपल्या मेहकरचे पक्षनेते, काँग्रेसचे पक्षनेते आदरणीय अनंतरावजी वानखेडे हे सुद्धा या ठिकाणी अवघ्या काही क्षणांमध्ये आपल्यामध्ये उपस्थित होणार आहे. सोबतच विधानसभा समन्वयक मेहकर लोणार मतदारसंघ देवानंदजी पवार हे सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या पाहुण्यांशिवाय स्टेजवर तुम्ही गर्दी करून एक शब्द तुम्ही बोलून द्या. आयोजकांची अशी सूचना आहे पहा, आयोजकांच्या सूचनेनुसार या मंचावरती जे प्रमुख अतिथी असतील, प्रमुख पाहुणे असतील, त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आपण सगळे मेहकरवासीय या ठिकाणी जमलो आहोत. तर सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे, आयोजकांच्या विनंतीनुसार फक्त मान्यवरांनी जे काही पाहुणे मंडळी या ठिकाणी येणार आहेत त्यांनी मंचावरती आसनस्थ ते होतील आणि इतर आपले जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तेव्हा त्यांना आयोजकांच्या वतीनं आग्रहाची एक विनम्र विनंती करते की त्यांची बसण्याची व्यवस्था इकडच्या बाजूला केली आहे. त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचे एक आसन ग्रहण करायचे अशी एक आयोजकांची एक नम्र विनंती आहे. हा सोहळा मला एक भारताचं एक सुंदर असं छोटंसं रोपटा तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाणवत आहे. तुमच्या सगळ्यांची उपस्थिती म्हणजे सर्व धर्म समभावातील छोटासा भारत या प्रांगणामध्ये वसलाय की काय
आहे हीच भावना या लेकीला या ठिकाणी जाणवते आहे. आजचा हा जो उपक्रम आहे, आजचा हा जो कार्यक्रम आहे, आजची ही जी आढावा बैठक आहे, नव्या संकल्पाचा, नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या प्रेरणेचा, नव्या दिशेचा आजचा हा एक उत्सव आणि हा एक सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये तुम्ही मी सहभागी झालोय. अतिशय आनंदाची, उत्साहाची, अभिमानाची बाब तुमच्या माझ्यासाठी आहे की या नव्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी या प्रांगणामध्ये बसण्याची तुम्हाला मला एक संधी मिळाली. कारण इतिहासाचा साक्षीदार होण्याची संधी प्रत्येकालाच मिळत असते, पण इतिहास नेमका कुठला, इतिहास कोणाचा आणि त्या इतिहासाचे पडसाद भविष्यावरती आणि वर्तमानावरती कुठले पडतात याला फार महत्त्व असतं. आणि या परिवर्तनाच्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी, या पंजाला पुढे नेण्यासाठी तुम्ही मी सर्वजण या प्रांगणामध्ये, या मंचावरती आणि या सभागृहावरती आपण सगळेजण जमलो आहोत. निश्चित यामध्ये तिळमात्र सुद्धा शंका नाही की काँग्रेसच्या तत्वांवरती, काँग्रेसवरती मनापासून प्रेम करणारी ही सगळी मंडळी तुम्ही आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळे कुठेतरी आपण उद्याचं चित्र नक्कीच पालटणार आहोत. ते चित्र पालटायचं असेल तर तनमन करणारे मान्यवरांचं आव्हान या ठिकाणी मोठ्या काही खरंच नको होत आहे आणि या मान्यवरांच्या आव्हानामुळे या पद्धतीनं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचं स्वागत आपल्या या मेहकर नगरीमध्ये झालं. तुमच्या लेखीची मनापासून कळकळून विनंती आहे की टाळ्यांचा कडकडाट त्या फटाक्यांच्या आवाजाला सुद्धा लावला पाहिजे आणि तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये, या आवाजामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या नेतृत्व करणाऱ्या बुलढाण्याच्या लेखाचं त्याच पद्धतीने स्वागत माझ्या मायबावल्यांनी, भगिनींनी आणि त्यांच्या बहिणींनी करायचं आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती आहे की टाळ्यांच्या कडकडाटात आपण सगळे मिळून या मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करूया आणि या वातावरणामध्ये एक नवी ऊर्जा पेरण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सगळ्यांना आता जे आव्हान केलंय, लेकीच्या आव्हानाला तुमच्या दादेची मला मनापासून आहे की या ठिकाणी अपेक्षा आहे फटाक्यांच्या आवाजाला लाजवेल एवढा तुमच्या माझ्या टाळ्यांचा कडकडाट असला पाहिजे की बुलढाण्याच्या लेखाचं स्वागत माझी माऊली हृदयापासून कसं करते, त्याची बहीण हृदयापासून कसं करते आणि हे दाखव देण्याची ही या ठिकाणी वेळ आहे. माऊल्यांना मनापासून विनंती आहे की टाळ्यांच्या कडकडाटामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा यांच्या सपकाळ यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचे या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचे या ठिकाणी तो आगमन झालेला आहे. त्यांच्या आगमन प्रसंगी तुमच्या टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी मला अपेक्षित आहे. माननीय महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन ही मला एक विनंती आहे की या मान्यवरांचं ज्या ठिकाणी नामोल्लेख केलं त्या मान्यवरांनी मंचावरती बसायचं आहे आणि नगरपालिकेमध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आयोजकांच्या वतीनं ही विनंती आहे की त्यांची या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सहृदय मनापासून अतिशय प्रेमाने आणि आदरपूर्वक विनंती करते की ज्या पद्धतीनं बुलढाणा जिल्हा म्हणजे मातृतीर्थ राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा, सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या संत चोखोबांचा जिल्हा, विशेष म्हणजे या संत चोखोबांची जयंती शासकीय आणि सामाजिक स्तरावर पोहोचवणाऱ्या आमच्या आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळांचा जिल्हा, मेहकर नगरीच्या नाग देशपांडेंची शीळ महाराष्ट्राच्या मनामनात आणि कानाकानात पोहोचवणाऱ्या, ज्यांच्यामुळे गुंजली ते नाग देशपांडेंचा जिल्हा, अशा संपन्न वारसा या जिल्ह्याने महाराष्ट्राच्या चैतन्य निर्माण करणारे उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना ज्या रूपाने आमच्या बुलढाण्याला जी काही संधी दिली त्या हर्षवर्धन दादांचा वैभवशाली असणारा हा बुलढाणा जिल्हा आजच्या आढावा बैठकीमध्ये सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचं या ठिकाणी सहृदय मनापासून एक स्वागत करते. विचारांची ज्योत घेऊन हाती हात धरूया भारताच्या आपल्या बुलढाण्याचं भूषण आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागतासाठी मी मेहकरचे विधानसभा समन्वयक देवानंदजी पवार यांना विनंती करते. त्यांनी नाही सांगितलं मला. अरे अध्यक्ष कार्यक्रमाच्या पहिले घोषित केलं.
माझ्या भावांनी थोडंसं सहकार्य करायचं की कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने आपल्याला पुढे न्यायचा आहे. तर मी पुढच्या कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचा सत्कार देवानंदजी पवार हे या ठिकाणी करत आहे. सत्काराच्या विरोधात असणाऱ्या नेतृत्वाने कायमच एक कर्तृत्वाला संधी दिली आणि आपल्या या बुलढाणा जिल्ह्याचा नामोल्लेख पुढे केला. सोबतच राहुल भाऊ बोंद्रे बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांचा सत्कार पंकजी हजारी शहर अध्यक्ष मेहकर यांना विनंती करते की त्यांनी राहुल भाऊंचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सोबतच अतुल भाऊ लोंढे प्रदेश प्रवक्ते यांचा सत्कार राजेंद्रजी आराख निरीक्षक बुलढाणा यांचा सत्कार भूषण भाऊ काळे तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस मेहकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. सोबतच शामभाऊ उमाळकर सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस कमिटी त्यांचा सत्कार राजेंद्रजी गायकवाड अध्यक्ष सेवादल काँग्रेस कमिटी हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. सोबतच धीरजभाऊ निकाड आमदार साहेब यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी अब्रोज पठाण साहेब यांना विनंती करते की त्यांनी धीरजभाऊ निकाड साहेबांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सोबतच लक्ष्मणदादा घुमरे उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांचा सत्कार प्रदीप देशमुख मेहकरचे तालुका अध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करते. सोबतच रामविजयजी बुरुगले उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांचा सत्कार पंकजी हजारी करते अशी मी त्यांना विनंती करते. सोबतच अनंतरावजी वानखेडे पक्षनेते मेहकर विधानसभा यांचा सत्कार भूषणभाऊ काळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. सोबतच देवानंद पवार समन्वयक विधानसभा मेहकर लोणार मतदारसंघ यांचा सत्कार या ठिकाणी प्रदीप बापू देशमुख करतील अशी मी त्यांना विनंती करते. देवानंद भाऊ पवार यांचा सत्कार इनूस पठाण करतील अशी मी त्यांना मनापासून विनंती करते. लक्ष्मणदादा घुमरे हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या सत्कारासाठी पंकज काका हजारी हे त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आपल्या कार्यक्रमाची शहर काँग्रेसच्या वतीनं आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. सत्काराच्या विरुद्ध असणारं हे व्यक्तिमत्व कायमच कार्याला गती देत आपला पदभार मिळाल्यापासून पहिल्या दिवशीपासून ज्यांनी कामाला एक हात घातला आणि या सरकारला सळोकी पळो करून सोडण्याचं काम साहेबांनी केलं त्यांचा सत्कार या ठिकाणी मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं होतोय. त्यानंतर आजचा कार्यक्रम कशासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत, कशासाठी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी मी शहर काँग्रेसचे अध्यक्ष पंकजी हजारे यांना विनम्र विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करतो की स्टेजवरची गर्दी थोडी कमी करावी, स्टेजवरती थोडी जागा मोकळी करावी. मुख्य पाहुणे जे आहेत तालुका काँग्रेसच्या वतीनं हे पहा, घोषणा द्यायच्या तर राहुल गांधी आणि हर्षवर्धन दादा, तुम्ही कुठल्या उमेदवाराच्या घोषणा दिल्या तर त्यांचं तिकीटच कापलं जाईल. सगळ्यांनी शांतता राखावी कृपया. मुख्य पाहुणे इथे आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्माजी गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज यांना सर्वांना नमन करतो. आणि सन्माननीय मंचाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ आणि सन्माननीय मंच. दादा, आज आपण सांगितलं होतं की आढावा बैठक घ्यायची, परंतु लोकांमध्ये अतिशय उत्साह होता आणि आढावा बैठक नाही तर 9 वर्षानंतर आम्हाला 50 हा बटन दाबायचा ह्या मनामनात त्यांचा विश्वास होता आणि म्हणून आपल्या काँग्रेसला आशीर्वाद देण्याकरता इथे प्रचंड जनसंख्या, इथे जनसागर हा आलेला आहे. त्या सर्वांचं इथं शब्द सुमनांनी स्वागत करतो. दादा, मेहकर शहर हे नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेलं आहे. मेहकर शहराच्या जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि मागील कित्येक वर्षापासून इथे काँग्रेसचा नगराध्यक्ष राहिलेला आहे. बघते माणिक सेठ जैन असो, आमचे कुंजू सेठ अग्रवाल असो, शोभादेवी अग्रवाल असो, आमचे नेते माननीय शामभाऊ उमाळकर असो, त्यानंतर विलासरावजी चनखोरे असो,
त्यानंतर जनतेतून निवडून आलेले आमचे मित्र राजेशजी अंबोरे असो, त्यानंतर कासमबाई गवळी, त्याच्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी हसीनाबी गवळी, अजान चालू आहे. माननीय हसीनाताई गवळी, त्यानंतर कासमबाई जेव्हा हजला गेले होते तेव्हा माझ्या सुविद्य पत्नी सौ वर्षा पंकज हजारी, त्यानंतर जनतेतून पुन्हा कासमबाई गवळी. ये तो बीच में लेडीज उठ रही, मेहरबानी करके कार्यक्रम का जो मेन कार्यक्रम है वो बाकी है, तुम उठ रहे हो, कार्यक्रम की पूरी ऐसी तैसी मत करो, मेहरबानी करके लेडीज बैठ जाओ. मेरे को मालूम है तुम 3 बजे से बैठे बहुत परेशान हो गए, भूख भी लग रही होंगी, रोटी भी बनाने की होंगी, घर के लोगों को भी धाक होगा, पर लेकिन मेहरबानी करके बैठ जाओ. त्यानंतर जनतेतून पुन्हा कासमबाई गवळी. अशी मागच्या 25-30 वर्षापासून 40 वर्षापासून दादा इथे काँग्रेसची अबाधित सत्ता राहिलेली आहे. आणि लोकसभेचं मागचं इलेक्शन झालं, पंजा नव्हता, आघाडीचा उमेदवार होता, तरी मेहकर शहरामध्ये काँग्रेस पक्षाची साथ असल्यामुळे आघाडीचा उमेदवार पुढे राहिला. विधानसभेला तीच परिस्थिती राहिली आणि म्हणून काँग्रेस मेहकरमध्ये सतत जिवंत आहे. काँग्रेसचा आशीर्वाद हा जनता मायमावल्यांचा आहे, जनता जनार्दनाचा आशीर्वाद हा मेहकर शहराने नेहमीच काँग्रेस पाठीमागे ठेवलेला आहे. म्हणून मला माझी अशी मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विनंती आहे आणि या तमाम जमलेल्या जनतेच्या वतीने विनंती आहे की मेहकरची सीट ही काँग्रेसला सोडून आणि आपला तिरंगा ह्या नगरपालिकेवर आपण फडकवूया. त्यासाठी तुमचा आशीर्वाद, तुमची साथ आम्हाला द्या. मेहकरमधून बहुमताने आम्ही काँग्रेस निवडून आणू आणि आपला तिरंगा या नगरपालिकेवर फडकवल्याशिवाय आम्ही नाराज नाही. बोला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा. माझा प्रस्ताव इथंच थांबवतो आणि पुढील कार्यक्रम जो आहे तो संचालकांकडे सोपवतो. समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे, ज्यांच्या भोवती निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मोहळ उभं राहिलं, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय शांभाऊ उमाळकर यांना सविनय विनंती करते की त्यांनी या सभेला संबोधित करावं. उपस्थित हर्षवर्धनजी सपकाळ, प्रदेश अध्यक्ष राहुलजी बोंद्रे, त्याचबरोबर माझे मित्र राख धीरज लिंगाळे, लक्ष्मणराव घोगरे, विलासरावजी चनखोरे माजी नगराध्यक्ष, कासमबाई गवळी माजी नगराध्यक्ष,
समन्वयक देवानंद पवार, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि बंधूंनो, आजची सभा ही आढावा बैठक होती, पण मेहकरमध्ये लोकांचा असलेला काँग्रेसचा उत्साह त्याचं स्वातंत्र्य मैदानात सभेत झालं. शरद पवारही याच मंचावरून बोललेत, अशोक चव्हाणही याच मंचावरून बोलले, विलासराव देशमुखही याच मंचावरून बोलले, मुकुलजी वास्तिकही याच मंचावरून बोलले. आणि प्रदेशाध्यक्ष जेव्हा गावात येणार त्यावेळेला आपण याच मंचाचा उपयोग केला पाहिजे हे काँग्रेस जनांनी ठरवलं आणि या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन झालं. काँग्रेसमध्ये स्पर्धा आहे, काँग्रेसमध्ये गटबाजी नाही. स्पर्धा आहे, तिकीट मागा वाटते, काम करणारे लोक असतात, नेतृत्व करणारे लोक असतात, त्यांची इच्छाशक्ती असते, त्या पद्धतीने ते काम करतात. इथून पुढे अनेक सभांमधून मला बोलायचं आहे. थोडंसं वैद्यकीय कारणामुळे मी थोडा कमी बोलणार. आणि मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की आता या 61, 65, 67 लोकांनी तिकीटं मागितलेत, नगराध्यक्षाचे 2 अर्ज आलेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार पक्षश्रेष्ठी वेगवेगळ्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्याही समोर यक्ष प्रश्न आहे की तिकीट कोणाला द्यायचं. तर याच्या चर्चा रोज होत राहतात, त्या अपेक्षित आहेत. राजकारणात काही लोक तोंडाला रुमाल बांधून बसू शकत नाही. चर्चा तर करणारच लोक, आपापलं मत मांडणारच लोक, वादिवाद करणारच लोक, शर्यती लावणारच लोक. परंतु आज हे नेते मंडळी इथे आलीत. गेल्या 50 वर्षापासून मी काँग्रेसमध्ये काम करतो आणि 92ला मी नगरसेवक झालो, 94 नगराध्यक्ष झालो. तेव्हापासून साधारण अपवादात्मक जर भाग सोडला तर नगरपालिकेचं अध्यक्षपद काँग्रेसपासून गेलं नाही. त्या तुमच्या जनार्दनानं साथ दिली म्हणून हे सगळं जमलं. अल्पसंख्याक असो, मागासवर्गीय असो, मराठा असो, ओबीसी असो, सावजी, मारवाडी, ब्राह्मण, राजपूत असो, तेली, तांबोळी असो, या सगळ्यांनी काँग्रेसवर विश्वास टाकला. आणि ज्या ज्या वेळेला काँग्रेसला मित्रपक्षांना मतं द्यायची वेळ आली, मग कधी घड्याळ चाललं, कधी पुन्हा घड्याळ चाललं, पुन्हा घड्याळ चाललं, कधी मशाल चालली, पुन्हा मशाल चालली. काँग्रेसनं प्रामाणिक आणि इमानदारीनं काम केलं, ही तुमची आमची ओळख आहे. आणि म्हणून प्रदेशाध्यक्षाचा जीव हा मेहकरच्या नगरपालिकेत, लोणारच्या नगरपालिकेत, चिखलीच्या नगरपालिकेत आहे. याचं कारण की इथे काँग्रेस जिवंत त्यांना दिसते, इथला माहोल तो जिवंत दिसतो. आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ जेव्हा काम करतात तेव्हा गांधीचा विचार, गांधीची काठी, गांधीचे शब्द, गांधी, कारण मी नेहमीच सांगतो, गांधी या शब्दात कर्तृत्व आहे, गांधी या शब्दात नेतृत्व आहे, गांधी या शब्दात त्याग आहे, गांधी या शब्दात प्रेम आहे. आणि ते गांधी म्हणजे आपल्याला हर्षवर्धनच्या रूपात दिसतात, हे सांगताना मला आनंद वाटतो. सत्ता येईल कधी नाही येणार, इलेक्शन लढतात लोक, पडतात लोक. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक हारले, इंदिराजी हारल्या, हारजीत होत राहते. पण कॉन्ट्रीब्युशन आणि काम जर असेल तर जगामध्ये 300 राष्ट्रांनी जर आयडिओलॉजी स्वीकारली ती गांधीजी स्वीकारली. आणि म्हणून आता येत्या नगरपालिकेत जे तिकीट वाटप वरून दिल्या जाईल, आमचे प्रयत्न राहतील की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु जे तिकीटं वरून दिल्या जातील ते स्वीकारून तुम्ही पंजाला मतदान करून सहभागी व्हा. यावेळीची निशाणी आपली दुसरी कोणती नसून फक्त पंजाची निशाणी आहे, ही लक्षात ठेवा. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला विजयी करून नगरपालिकेत सत्तेत आणा. अनेक प्रकारची कामं, IDSMPची योजना, एकात्मिक शहर विकास योजना, पाण्याच्या टाक्या, झोपडपट्टीची योजना, या सर्व गावातल्या स्मशानभूम्या, हे वेगवेगळ्या वेळेला आम्ही लोक जेव्हा जेव्हा काँग्रेसमधून अध्यक्ष राहिलो त्या वेळेला आम्ही हे काम केलेलं आहे आणि भविष्यातही ते करत राहू. आपण आपलं सहकार्य, आपलं प्रेम आणि आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे, तो आम्हाला द्यावा ही विनंती करून थांबतो. धन्यवाद.
मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदरणीय अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख सोबतच संतोषराव नरवाडे, संजयदादा ढोरे, संजयजी सुळकर, भूषणदादा काळे, सुधाकर काळे हे या ठिकाणी हर्षवर्धन दादांचा सपकाळ दादांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत. मागच्याला हात द्यावा, सोबत्याला साथ द्यावी, पुढच्याच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी या भावनेने काँग्रेसमध्ये सदोदित कार्यरत असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणदादा घुमरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांना मी मनपूर्वक सविनय आदरपूर्वक विनंती करते की त्यांनी या सभेला संबोधित करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, यावेळी ते उपस्थित प्रमुख उपस्थितीमध्ये जे आहेत ते जिल्हाध्यक्ष आपले आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे, या प्रसंगी उपस्थित असलेले राजसाहेब, या प्रसंगी उपस्थित असलेले माझे मित्र बुरुंगलेजी, श्यामभाऊ उमाळकर, सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, आपल्या 3 वाजेपासून आपण इथे बसले आहात आणि 3 वाजल्यानंतर सुद्धा आजही इतकी गर्दी आपली आहे. मी अध्यक्ष साहेबांना सांगू इच्छितो, साहेब, मेहकरचा जो काँग्रेसचा माऊल असतो तो जिल्ह्यात कुठंच नसतो, फक्त मेहकरमध्येच असतो. याची नोंद फक्त तुम्ही घ्या. विषय असा आहे की या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आले असतील दुसऱ्या पक्षाचे, परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणलेले, ते काय त्यांच्या भरोश्यावर निवडून आलेले आमदार नाही आहेत. आपण यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, ग्रामीण भागातल्या, शहरा भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामं केले. काँग्रेस एकनिष्ठ झाली. जरी पक्षाला आपल्या पक्षाला उमेदवार दिला नाही, वेळेवर त्यांनी घेतलं असेल ते तिकीट, पण त्यांना निवडून आणण्याचं काम केलं. आम्हाला हे जी जातीवादी शक्तीचे लोक आहेत, या शहरामध्ये जे आमदार आणि खासदार होते, त्यांना आम्हाला धडा शिकवायचा होता आणि तो धडा आम्ही जनतेने आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शिकवलेला आहे. आता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता तुम्हाला सुद्धा सांगतो, आपल्याला या काँग्रेसच्या माध्यमातून हा नगराध्यक्ष आपल्याला इथं आणि त्याचे नगरसेवक आपल्याला इथं निवडून आणायचे आणि पक्ष कोणाला तिकीट देईल तो हायकमांडचा विषय. ज्याला कोणाला तिकीट देईल तो उमेदवार इथं निवडून आला पाहिजे, मग तो अध्यक्षपदाचा असो की वार्डामधला असो. आपले अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ हे रात्रंदिवस तुम्ही पाहायला भिंगरी लावण्यासारखे रात्रंदिवस या महाराष्ट्रामध्ये फिरतात. कोणताही प्रश्न असो, तो शेतकऱ्याचा असतो, कष्टकऱ्याचा असो, आत्महत्याचा असो आणि काँग्रेस पक्षाचा अजेंडा असो, त्यासाठी महाराष्ट्रावर फिरतात. जसं राहुल गांधी देशामध्ये फिरतात, तसंच या महाराष्ट्रामध्ये भिंगरी लावण्यासारखे आपल्या अध्यक्षतेचा आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून एक चांगल्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये आपल्याला या मेहकर विधानसभेचे या मेहकर शहरामध्ये पुन्हा एकदा हा झेंडा फडकवायचा आहे. साहेब, आता शामभाऊने सांगितल्याप्रमाणे आम्हाला पहिलं खासदारकीला कृष्णभाऊ इंगळे होते, सगळेच होते. आमदारकीला आणि खासदारकीला पुन्हा इंगळे सिंगणे साहेब होते. हा पंजा लोक विसरले नाही या मतदारसंघात. पंजाब विसरले. पंजाब कधी आता पंजाब शिक्का मारायचा तर हा चान्स तुम्ही आता दिला पाहिजे आमच्या उमेदवाराला. इथे हा एक तिकीट एक कुठल्याही परिस्थितीत कुठं तडजोड करायची महाराष्ट्रात करा, पण इथे काँग्रेसचा उमेदवारच राहिला पाहिजे अशी विनंती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पक्षाध्यक्षाने जिल्हाध्यक्षांना करतो आणि थांबतो. जय हिंद. यानंतर आदरणीय साहेबांच्या सत्कारासाठी विलासभाऊ चनखोरे माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमला मी सविनय या ठिकाणी निमंत्रित करते. त्यामध्ये राजेश काका अंभोरे असतील, सोबतच चांदभाई कुरेशी, ॲडव्होकेट निकस साहेब, जी.डी. गायकवाड साहेब, रवी सावजी साहेब, संजय मस्के साहेब, उमराव शहा साहेब, अलियार खान साहेब, वैभव उमाळकर साहेब, शेरूभाई कुरेशी साहेब, युनुस पटेल साहेब, रियाजभाई कुरेशी, शाहूभाई गवळी, सोबतच अमोलभाई नारायणराव इंगळे, सोबतच गोपालदादा पाखरे,
ठाकरे, मुन्नाभाई धर्मा बनशिरे, सोबतच नारायणराव पचेखाल, सुखदेव ठाकरे, रामेश्वर पोटकर, संजय वानखेडे, विकास पवार, आशुतोष तेलंग, सुनील अंभोरे, आकाश अवसरमोल, रवी पवार, संतोष मानकर या सर्व मान्यवरांना सविनय विनंती करते की त्यांनी आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. झालं एकच या सत्कारानंतर कासमभाई आणि त्यांचे पूर्ण मित्रपरिवार. यानंतर दुसऱ्या सत्कारासाठी मी आदरणीय कासमभाई गवळी आणि त्यांच्या सर्व चमूला या ठिकाणी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपल्या आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. तसं पाहिलं तर दादा सत्काराच्या विरोधात आहेत. अनेक दिवसांपासून मी पाहते, पण एक बुलढाण्याचा सत्कार दादा काही नाकारू शकले नाही आणि त्या सत्कार सोहळ्याचं मला या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक भाग्य या ठिकाणी महिला मंडळींना मनापासून विनंती आहे की आधीच तुम्हाला मी सांगितलंय की जिजाऊंच्या आपण लेकी आहोत, सावित्रीच्या लेकी आहोत, त्यांचा वारसा नेटाने पुढे न्यायचा असेल तर आजची कळकळून विनंती केली. फक्त शेवटचं एक भाषण राहिलंय आणि साहेबांना ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी साथ दिली पाहिजे. या तुमच्या लेकीची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. सर्व माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही अर्धा तास, फक्त अर्धा तास नाही, 10 मिनिटाचं साहेबांचं भाषण आहे, तेवढं तुम्ही मनापासून ऐकलं पाहिजे आणि या पंजाला साथ देण्यासाठी कृतीमधनं एक सहकार्य दर्शवलं पाहिजे. एवढीच एक कळकळीची विनंती करते. सगळ्यांना गडबड आहे, सगळ्यांना घाई आहे, मला मान्य आहे, पण माता भगिनींनी स्वतःच्या अस्तित्वासाठी, कुटुंबासाठी कुठेतरी एक संघर्ष. आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपल्याला संबोधित करतील. मी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं. मला मान्य आहे, वेळ खूप झाला, उशीर सुद्धा झालाय, पण हर्षवर्धन दादांना एक त्यांची लेख म्हणून त्यांच्या भाषणातला 1 मिनिट मला हवाय. मी गार्गीची क्लासमेट आहे, मला 1 मिनिट तुमच्या भाषणातला हवा आहे, तो मला दिला, तुमच्या आशीर्वादातून तो लक्षात आला. असं म्हणतात राजकारणामध्ये माणसं जशी बोलतात तशी वागत नाही आणि वागतात तशी बोलत नाही, पण त्याला अपवाद म्हणून आपण जे विचारांचं वारं, एक महापुरुषांच्या विचारांना ज्या पद्धतीने पुढे नेतात, मला मनापासून म्हणावंसं वाटतं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, याच राष्ट्रसंतांच्या विचारांना तुम्ही घेऊन पुढे जातात. आणि एक उदाहरण जे काळजाला भिडलंय, मनापासून सांगावंसं वाटतं. मी गार्गीची वर्गमैत्रीण आहे. 11वी 12वीला आम्ही सोबत होतो, पण एवढ्या मोठ्या माणसाची लेख आमच्या वर्गात शिकत होती, पण आमच्यापैकी अनेकांना ते माहीत नव्हतं. कशामुळे माहीत नव्हतं तर घरात पैसा आला, पद आला की उन्माद येतो, पण कुठेतरी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सोज्वळपणा, त्या लेकीवरती संस्कार करणारा हा बाप होता आणि म्हणून ती लेक एवढ्या सहजपणे सगळ्यांमध्ये वावरत होती. पंचायत राज कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय सचिव आणि आमदार झाल्यानंतर हर्षवर्धन जलवर्धन हा विरोधी मंत्र्यांकडून ज्यांना पुरस्कार मिळाला, एवढ्या मोठ्या श्रीमंत, कशाने म्हणते मी, कार्याने पदाने संपन्न असणाऱ्या माणसाची लेख आमच्या बरोबर शिकत होती आणि आम्हाला कळत सुद्धा नव्हतं. आज त्या लेकीला बापाने प्रांगण मोकळं करून दिलं. दऱ्याखोऱ्यातून, सर्वसामान्य कुटुंबातून, सर्वसामान्य जनतेतूनच नव्हे तर तिने विदेशात जाऊन स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आणि चेंगविन फेलोशिप नुसार ती त्या ठिकाणी गेली. खऱ्या अर्थानं असा बाप प्रत्येक लेकीला मिळाला पाहिजे. मला सुद्धा अभिमान वाटतो की तुमच्याच कार्यछायेमध्ये माझा बाप या ठिकाणी घडला आणि लेकीसाठी त्यांनी सुद्धा प्रांगण उपस्थित करून दिलं. तुमच्यासारखा बाप प्रत्येक लेकीला मिळावा आणि अनेकांचं भवितव्य उजळून जावं. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ऊर्जा पेरण्यासाठी मनापासून तुम्हाला आमंत्रित करते आणि मला 1 मिनिट दिला. धन्यवाद. थँक्यू बेटा, थँक्यू. बुलढाण्याला घरी आहे. मेरे कोशिशों को सहारो, मेरे हमराह चलो, मेरे कोशिशों को सहारो, मेरे हमराह चलो, मैंने एक शम्मा जलाई है तूफानों के खिलाफ. राब राब राबणारा राहुल गांधी हा देशाचं संविधान वाचवण्याकरता, गोरगरिबांना त्यांचे हक्क देण्याकरता, उपेक्षितांना, पददलितांना सामाजिक न्यायाची लढाई लढत असताना
आज जातीवादी आणि भांडवलदारांच्या सोबत 2 हात सामना हा राहुल गांधींनी पुकारलेला आहे. आणि मला अभिमान आहे की मी त्या राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. लढाई जी आहे ही सत्तेची नाही, लढाई जी आहे ती संपत्तीची नाही, लढाई जी आहे ती विचारांची लढाई आहे. आणि विचारांची लढाई लढण्याकरता आम्हाला काय हवं तर विचारांची लढाई लढण्याकरता हृदयामध्ये प्रेम, हृदयामध्ये गरीबातल्या गरीब माणसासाठी सद्भावना, प्रत्येक व्यक्तीला देण्यासाठीचा आत्मसन्मान आणि समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका ही त्यासाठी आवश्यक आहे. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए म्हणणारा एक विकृत माणूस आज साम दाम दंड भेद नीती आदी इत्यादी गोष्टींचा वापर करून देश या माणसाने विकायला काढलेला आहे. त्या माणसाचं नाव काय तर त्या माणसाचं नाव काय म्हटल्यानंतर जर फेकू नरेंद्र मोदीचं नाव जर जनतेतून नागरिकातून जर येत असेल तो याचा अर्थ स्पष्ट है, गली गली में शोर है, गली गली में शोर है, भारतीय जनता पक्ष चोर है. ये केवल वोट की चोरी नहीं करते, ये रोजगार की चोरी करते हैं, ये पुणे में भूखंड की भी चोरी करते हैं, ये मुंबई में गरीबों की जो झुग्गी झोपड़ियां हैं उसको तुड़वाकर उस जमीन को भी ये चोरी करते हैं. सोयाबीन, कपास, तुअर, इस पिकों की सारी फसल के दाम की भी ये चोरी करते हैं. ये हक की चोरी करते हैं, ये इंसानियत की चोरी करते हैं. और ये चोर जो है, इन चोरों को बदलने का अब मौका आ चुका है. यांनी चोरीचा काळा बाजार जो मांडलाय, सरकार म्हटल्यावर आपण मायबाप सरकार म्हणत असू, मात्र या सरकारला मायबाप म्हणता येत नाही. का मायबाप म्हणता येत नाही तर या सरकार मधला एक मंत्री आहे ज्याच्याकडे गृह विभाग आहे. स्वारगेट या पुण्याच्या बस स्टँडवर एका महिलेवर, एका भगिनीवर बलात्कार झाला. बलात्कार झाल्यानंतर हे मंत्री महोदय हात हलवत तिथे गेले आणि मीडिया समोर बाईट देताना म्हटलं की त्या महिलेने जर किंचाळ्या मारल्या असत्या, ती जर ओरडली नसती तर बलात्कार झाला नसता. इतका बेशरम मंत्री एका महिलेची आबरू लुटत असताना हा त्या महिलेचा दोष सांगतोय, त्या बलात्कार करणाऱ्या माणसाची पाठराखण करतोय. हा महाराष्ट्र, आजचा महाराष्ट्र आहे हे तुम्हाला सांगत असताना मला दुःख होतं. आपल्यापासून हाकेच्या अंतरावर रावेर आहे जळगाव जिल्ह्यातलं. या रावेरमध्ये एक तिथली भगिनी जी आहे ही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. या मंत्री, केंद्रीय मंत्री असणाऱ्या महिलेची मुलगी जत्रेमध्ये, यात्रेत, जशी आपली लोणीची यात्रा होते तशी त्यांच्या परिसरातल्या यात्रेमध्ये ती यात्रेत जाते, तिच्यासोबत पोलीस सिक्युरिटी असते. त्या मुलीला अडवून तिथे छेडल्या जातं. पोलीस बघ्याची भूमिका घेतात, पोलीसमध्ये FRI होतो, मात्र कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही. तेव्हा केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणं द्यावं लागतं. तेव्हा कुठेतरी आरोपीला पकडून आणलं जातं. एक अजून मंत्री आहेत मुंबईचे, खा खाऊन त्यांचं पोट भरलं नाही. आता त्यांनी धंदा सुरू केला डान्स बारचा. आणि या डान्स बारवर पोलिसांनी धाड टाकली. RR पाटलांनी डान्स बार बंद केले. मात्र डान्स बार बंद असताना दारूचा त्या ठिकाणी जे दारूचा जो बार होता त्यामध्ये नाचणाऱ्या बाया ह्या पकडल्या गेल्या. एक नाही, दोन नाही, तर 22 बारवालांना पकडल्या गेलं. आणि 22 बारवालांना पकडून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्हा दाखल झालेली जी महिला आहे तिचा कुपुत्र हा मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. मंत्र्याची आई डान्स बार चालवते
मात्र त्या मंत्र्याचा राजीनामा होत नाही. आपल्या बाजूला वाशिम जिल्हा आहे. वाशिममध्ये कृषी मंत्री आले आणि कृषी मंत्री काय म्हणाले की अरे आता भिकाऱ्याला 1 रुपया फेकला तर भिकारी 1 रुपया फेकून मारला तर भिकारी घेत नाही, पण आम्ही तुम्हाला 1 रुपयामध्ये योजना दिली. शेतकऱ्याची तुलना हा कृषी मंत्री भिकाऱ्यांशी करतो. पुढे चालून हाच मंत्री जो आहे हा विधान भवनामध्ये एक्का दुर्री तिर्री रमी खेळतो. मात्र या मंत्र्यावरही कुठल्याच प्रकारची कारवाई ही होत नाही. त्यानंतर विखे पाटील साहेब काल म्हणाले की जे नखशिकांत अनुदानावर उभे आहे त्यांनी शासनाकडून लाट अनुदान लाटलंय. सर्व पक्षात जाऊन आले, जिथे सत्तेत पक्ष आला तिथून अनुदान लाटतात. ते विखे पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना कर्ज घेऊन आता न फेडण्याची सवय लागली आहे. अरे तुम्ही नखशिकांत अनुदानात असणारा माणूस तुम्ही एवढं बेशरम वक्तव्य कसं करू शकता? एक मंत्री म्हणाला की या आता शेतकऱ्यांना नाद लागला कर्जमाफीचा. एक मंत्री म्हणाला की शेतकरी कर्ज काढतो आणि त्या कर्जातून तो लेकी बाळींचे लग्न लावतो, ते पैसे उडवतो, मोटरसायकल घेतो. तर एक दुसरा जो मंत्री आहे तो तर गटार गंगा आहे. तोंड उघडलं की जातीय बोलतो, धर्मांध बोलतो. कुठे म्हणतो की मस्जिदीत घुसून मारेल, कुठे म्हणतो मंदिरामध्ये येऊन दाखवा. यासारख्या जातीय तेढ निर्माण करणारे वाक्य हा तो मंत्री फक्त करत राहतो. हाही मंत्रिमंडळात आहे. बर्बाद गुलिस्ता के लिए बस एक ही उल्लू काफी है. यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा? हा माझा प्रश्न आज आपल्या नागरिकांना, तमाम नागरिकांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. त्यामुळे दाल में कुछ काला है, ये ऐसा नहीं तो पूरी की पूरी दाल ही काली है. आणि या झूठ बोले कौवा काटे, काले कव्वे से डरियो. मात्र त्या काळ्या कावळ्यालाही न घाबरता आता जमिनी सरकारी विकण्याचा सपाटा या लोकांनी लावलाय. आपल्या देशातला श्रीमंत माणूस हा श्रीमंत होत चाललाय, गरीब माणूस हा गरीब होत चाललाय. तेलाचा भाव हा तळण करायला परवडत नाही इथपर्यंत गेलाय. 170-80 रुपयाचं तेल झालं, मात्र सोयाबीनचा भाव 4000 रुपयाचा. किराणा आणायला गेलं तर पहिले 1 शेर तेल आणणारी आमची माऊली आता अर्धा किलो तेल घ्यायला लागलेली आहे. बाजार महाग झाला, मटण महाग झालं, आलू महाग झाले, कांदे महाग झाले. मात्र शेतकऱ्याचे जे शेतमालाचे भाव आहे हे दिवसेंदिवस पडत चालले. रोजगार जे आहे ते बंद होत चाललेले आहे. त्यामुळे गली गली में चोर है, बीजेपी चोर है, मगर ये चोर जो है ये चोरी हमारे जेब में के पैसे की भी करते हैं. ये चोर जो है, ये चोरों का जो शोर है, अब चोर मचाए शोर, तो इन चोरों का जो मचा हुआ शोर है उस शोर को भी आने वाले समय में हमको निपटना है. त्यामुळे ही लढाई वरकरणी नगरपालिकेची जरी दिसत असली तरी सर सलामत तो पगडी 50. आज आपल्याला देशाचं संविधान, हा भारत, या भारताची व्यवस्था, इथला सामान्य माणूस, त्याचे हक्क आणि अधिकार ही वाचवायची नगरपालिकेची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना आपल्या प्रामाणिकतेने, सत्य हा धर्म आहे. गांधीजींनी सांगितलं की सत्य आणि अहिंसा हे 2 आमचे धर्म आहेत. आणि ही धर्माची लढाई, हे धर्मयुद्ध लढण्याकरता तुम्हाला, मला, आपल्याला तत्पर राहिलं पाहिजे. आणि ही साथ घालण्याकरता आज मेहकरमध्ये आम्ही आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता आज आलेलो आहे. इथल्या सर्व आमचे मंचावरील आदरणीय नेते हातात हात घालून भविष्याला साथ घालत आहे. कुठेही दाबलुबल्याचा खेळ नाही, कुठे तुझं माझं असणारं भांडण नाही. आणि आपण सर्वांनी एक स्वरूपात एक संघ राहिलं पाहिजे. ही आज जी देशाची गरज आहे, ती देशाची गरज वकील साहेब ओळखत असताना या ठिकाणी वेल्डिंगचं काम
आपण आणि देवानंदजी यांनी जे केलं त्याबद्दल मी प्रांताध्यक्ष नात्यानं आपल्या चमूचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मात्र जी मोळी बांधलेली आहे ही मोळी ही एकसंघाची आहे. ही मोळी ही पुढे घेऊन जायची आहे. ही विचारांची मोळी आहे आणि या एकतेच्या स्वरूपातून एकता आणि अखंडतेचा भारत हा तुम्हाला आपल्याला बघायचा आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी तर जिथून सुरुवात केली यायला फटाक्याची लढ थांबत नव्हती. JCBतून फुलं बरसत होते. पुढे मागे पुढे दोन JCB, पुढे अजून एक JCB, कुठं गुलाबाच्या पाकळ्या, कुठे वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या, फटाके आणि ढोल वाजत असताना मला तर क्षणभर लक्षातच नाही आलं की आपण कुठेतरी प्रचाराच्या निमित्तानं आगामी होत असलेल्या निवडणुकीच्या आढाव्याच्या निमित्तानं काँग्रेस कार्यकर्त्यांशी बोलायला चाललो का विजयी सभेच्या निमित्तानं जल्लोष साजरा करायला चाललो हा क्षणभर मला विसर पडला. मात्र हा आजचा दृष्ट लागणारा जो कार्यक्रम आहे याला कृपा करून दृष्ट लागू देऊ नका. हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है तब जाके चमन में एक दिलावर पैदा होता है. हा क्षण आणण्याकरता आम्ही आणि मेहकरकर आणि जिल्ह्यातले लोक राहुल भाऊ हे सर्वजण आपण याच्या प्रतीक्षेत असताना आज सर्वजणांनी हातात हात घालून जो काँग्रेसच्या सोबत आणि काँग्रेस आणि केवळ काँग्रेस ही जी भूमिका घेतली त्याबद्दल मी मेहकरच्या नेतृत्वाचं मनपूर्वक स्वरूपाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. श्यामभाऊ आणि घुमरे साहेब एकमेकांना इतके चिटकून बसले होते की ते दोघं क्लासमेट आहेत आणि एका बेंचवरच शिकत इथपर्यंत आलेत. आहे ही एक या निमित्तानं मला आठवण झाली. आणि हम एक है हम साथ साथ है नावाचा जो नारा त्यांनी तो दिला आहे त्याला आमीन म्हणत असताना या ठिकाणी मी शुभेच्छा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी देतो. राहिला विषय कोणाला उमेदवारी कोणाला काय द्यायची कसं द्यायची या संदर्भात पारदर्शकतेच्या आणि एकरूपतेच्या स्वरूपातून निर्णय काँग्रेस हा घेणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश किंवा कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये गटबाजीला ओत आणू नका. कारण तिकीट एकच आहे आणि ते एकाच माणसाला मिळणार आहे. कार्यकर्त्यांना तिकीट मागण्याची समर्थकांना त्यांच्या अनुषंगाने आग्रह धरण्याचा संपूर्ण अधिकार आहे. मात्र आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहेत हे आप्पा माणूस आहे. आप्पा जे असतात हे हिशोबाला एकदम पक्के असतात. मापात पाप आप्पा करत नाही आणि त्यांच्या मापावर हा विश्वास जो आहे हा मला आणि तुम्हाला आपल्याला ठेवला पाहिजे. आणि ते मापात पाप होऊ नये किंवा होणारच नाही ची खात्री असू नये. अगदी एक रांगडा जिने आताच कार्यक्रमात बसलेले असताना निरीक्षक म्हणून ते उठून आले म्हणजे बसलं तसं तर तिकीट कॅन्सल असा एक रांगडा शक्ती होणार नाही. कारण आपले शेजारीच आहे आणि ते बसले असे की एका बाजूला कासमभाई आहे तर दुसऱ्या बाजूला विलासराव आहे आणि त्या दोघांच्या मनात आता फेविकॉलचा जोड घेऊन जे राजू राग साहेब बसलेले आहेत यांच्या भूमिकेचा सर्वांनी मान सन्मान हाच ठेवावा. गाडीचा ॲक्सिलरेटर किती पण वाढवलं गाडी रेस केली तर काय होते गाडी गरम होते. जास्ती रेस केली तर काय होते धुवा फेकते. अजून जास्ती रेस केली क्लच दाबून ठेवला तर क्लच प्लेट बी ओढून जाते आणि ॲव्हरेज मात्र काही येत नाही. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जी लढाई लढतोय ती सत्य अहिंसेची धर्माची लढाई आपण लढतोय आणि अधर्मी लोकांच्या सोबत आपला सामना आहे. आणि त्या सामना करत असताना आपण घरात एकमत आणि बाजारात पत ही भूमिका स्वीकारून आपण पुढे जाऊया. मेहकर नगरीचा नगराध्यक्ष कोण होणार आहे तर काँग्रेस पक्षाचा माणूस. हा काँग्रेस पक्षाचा माणूस काँग्रेसचा उमेदवार हा मेहकर नगरीमध्ये विजय होणार आहे. का विजय होणार आहे कारण तो या ठिकाणचा पायंडा या ठिकाणचा आदर्श आहे आणि त्या आदर्शामध्ये 3 खेप जरी कोणी आमदार झालं असेल आणि 4 खेप जरी कोणी खासदार झालं असेल मात्र किती बी झेंडूबाम लावला तर मेहकर नगरपालिकेचा मेळ काही त्यांच्याकडून अद्यापपर्यंत बसलेला नाही. त्यामुळे त्यांचे जे प्रताप आहे हे पाहता पाहता आता आपल्याला आश्चर्य वाटायला लागलं की कसा काय निवडून येतो. म्हणजे आता एखादा माणूस जर निवडून येत असेल तर त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे
शेजारी एक होते त्याला चकवा म्हणत होते. आता यांना कोणता शब्द शोधून काढता हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे इथले जे आहे तिथला जो काही कारभार आहे तो गुंडागर्दीचा कारभार आहे. आणि या गुंडागर्दीच्या कारभाराला आता बीडचा एक महाराष्ट्रातला एक भाग आहे. त्या भागमध्ये आता आका खोक्या अशा प्रकारचे शब्द निघाले. तिथे खून होतात, तिथे दरोडे घातल्या जातात, तिथे अधिकार हिसकून घेतल्या जातात. इथे का झालं नाही तर इथे या तेवढ्याच गुंड प्रवृत्तीचे असणारे जरी कटबोळ असलं तरी या ठिकाणी हे होऊ शकलं नाही. कारण काँग्रेस पक्ष या मातीमध्ये पाय रोवून बसलेला आहे. मग मेहकर असेल, लोणार असेल, विविध जिल्हा परिषदांच्या माध्यमातून भास्कर ठाकरेंपासून तर पवारांपर्यंत झालेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, सभापती असतील, या भागातलं काँग्रेसच्या विचाराच्या अनुषंगानं काँग्रेस सातत्यानं कार्यरत असल्यामुळे या ठिकाणी दृष्ट आणि भ्रष्ट अशा स्वरूपाचं नेतृत्व या परिसराला मिळालं तरी शांतता जी आहे ही प्रस्थापित करण्यामध्ये जे आलेलं यश आहे त्यामध्ये काँग्रेसचं मोठं योगदान आहे. हे देखील आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी सांगू इच्छितो. येणारा काळ हा काँग्रेसचा आहे. मागच्या आठवड्यामध्ये एकामागे 3 पक्ष सोहळे झाले. गडचिरोलीला पक्ष सोहळा झाला. 27 तारखेला 10,000पेक्षा अधिक लोक हे गडचिरोलीमध्ये होते. गडचिरोली शहराचे सावकार आणि बामरागड या परिसरातला आदिवासी ॲडव्होकेट लालसू नावाचा पहिला आदिवासी वकील हा त्या कार्यक्रमात आणि त्यांच्यासोबत अनेक सहकाऱ्यांनी तिथे प्रवेश घेतला. दुसऱ्या दिवशी देगलूरला, नांदेड जिल्ह्याच्या देगलूरला 25,000 लोक हे एकत्र आले आणि त्या तालुक्यातल्या सर्व इतर पक्षाच्या, सर्व महायुतीच्या पक्षातली सर्व मंडळींनी एकाच वेळीस त्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि 25,000च्या साक्षीनं हजारो लोक हे काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तर जालन्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा 15,000 लोकांचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्याही ठिकाणी प्रवेश घेतला. सांगण्याचं तात्पर्य काँग्रेसमध्ये लोक आता येत आहेत आणि मोठ्या संख्येचे मोठे मोठे कार्यक्रम हे संपन्न होत आहे. विलास मालोकार सारख्या एका कट्टर एकेकाळच्या शिवसैनिकांनी अकोल्याला त्यांनी त्यांनी मुंबईला पक्षप्रवेश घेतला. उद्या परवा मुंबईत गेला तर इतरही पक्षप्रवेश होत आहे. याचा अर्थ काय तर वारं जे आहे आता काँग्रेसच्या दिशेनं हे व्हायला लागलेलं आहे. आणि काँग्रेसच्या दिशेने वारं वाहत असताना इंडिया अलायन्स म्हणून मित्रपक्षांचा सन्मान करत असताना तुम्हाला मला काँग्रेसवाल्यांना मात्र ओनली काँग्रेस नावाचं जे ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्याचा तुम्हाला आपल्याला सर्वांना विसर पडता कामा नये. सामाजिक न्यायाच्या आणि नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेतून घुमरे साहेबांनी आपली बाजू या नगर परिषदेच्या अनुषंगानं जी मांडली आहे ती त्यांची भावना नसून ती महाराष्ट्रातल्या आणि मेहकरच्या लोकांची भावना आहे. आणि त्यांच्या भावनेशी कुठल्याही प्रकारच्या प्रतारणा होणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो. मात्र हे आश्वासित करू इच्छित असतानाच आपल्याकडूनही अपेक्षा आहेत. शेवटी हा पक्षाचा कार्यक्रम आहे. आपल्याकडून असणाऱ्या काय अपेक्षा आहे की खऱ्याला खरं म्हणून आपण पुढं जावं, चांगल्याला चांगलं म्हणून आपण चांगुलपणा हा जोपासला पाहिजे. कुठेतरी तडजोडीची जी भूमिका आहे ती स्वीकारली पाहिजे. कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. आणि ती कुर्बानी पण देण्याची तयारी ही तुम्हाला मला आपल्याला ठेवली पाहिजे. माझ्यासारखा एक कार्यकर्ता 97मध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, 99मध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहतो, 2 वेळेस अध्यक्ष राहिल्या. 2007ला मला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं जात नाही. 2007 नंतर 2009ला मी लोकसभा लढू शकत नाही. 2009ला मी विधानसभा लढू शकत नाही. 2014ला मी लोकसभा पुन्हा लढू शकत नाही. 2024ला मी लोकसभा आणि विधानसभा लढू शकत नाही. मात्र एवढ्या निवडणुका काही निवडणुका लढण्याची मी 4 निवडणुका लढलो आणि 7 निवडणुका मला ह्या लढता आल्या नाही. तेव्हा 4 पैकी 3 जिंकलो, 1 हारलो आणि 7 वेळेस मला तिकीट मिळालं नाही. मात्र काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नावाचं माझ्याजवळ असणारं जे पद आहे या पदाची गरिमा आणि या पदाचं आभूषण घालून मी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना शेवटी एक सामान्य कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष पदाची जी मोठी संधी आणि मान मिळाला आहे तो मान मिळण्याच्या मागचं गमक
मी कुठला आहे, कोणाच्या जवळचा आहे काय हे नाही, मात्र ओनली काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या प्रती प्रामाणिक राहून जीवनामध्ये जर जगला तर कार्यकर्त्याचं जीवनाचं कसं सोनं होतं याचं हे असणारं उदाहरण आहे. आणि या उदाहरणातून आपण जरूर माझे जे आपलं सर्व सहकारी आहेत त्यांना विनंतीवजा सूचना या ठिकाणी करू इच्छितो की निवडणुकीचं तिकीट एकालाच भेटणार आहे, मात्र ज्या दुसऱ्याला कोणाला भेटणार नाही त्याची जबाबदारी पक्षाची आणि त्याची जबाबदारी माझी राहील. येणारा काळ थोडी कळ सोसून करा. 2029ला 100% महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो काँग्रेसचा मुख्यमंत्री होत असताना एक मोठं सत्तांतर सत्तेचा बदल हा झालेला आहे. देशाचा पंतप्रधानही काँग्रेसचा होणार आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार आहे. आणि अशा प्रसंगी ज्या कार्यकर्त्यांना जे सामावून घेणार आहे त्यांनी कोणी बलिदान दिलं, कोणी एकनिष्ठतेने काम केलं, कोणी जिद्दीने काम केलं, त्यांचा विचार होणार आहे. काही लोक पदासाठी येतात, पदासाठी शेपटी हलवतात, सत्तेसाठी अजून काही बोलतात, कपडे जसे बदलतात तसे निष्ठा बदलतात, आज रोजी वेगळंच तत्वज्ञान घेऊन जगण्याचा प्रयत्न करतात. अशा सगळ्या भामट्यांचं एक रजिस्टरमध्ये नोंद ही होत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यागाची भूमिका घेऊन, समर्पणाची भूमिका घेऊन, वैचारिक भूमिका घेऊन काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची नोंद घेतल्या जात आहे. आणि हे आपल्याला जे सांगत आहे हे एकंदरीत याचा संपूर्ण अहवाल दर महिन्याला हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सुपूर्द करण्याची एक नवीन पद्धत शंभू आपण प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सुरू केली आहे. मी काम करतो असं म्हणणाऱ्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि काही ज्या संघटना आहेत, ज्या सामाजिक आहेत, त्यांना दर महिन्याला 100 कार्यकर्ते दे, हे सूत्र आपण त्या ठिकाणी अवलंबलं. कोण काय करतं त्याच्या नोंदी आपण घेणं त्या ठिकाणी सुरू केलं. त्यामुळे आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं हा खेळ आता राहुल गांधींनी बंद करायचा सांगितलेला असून आता नवीन काँग्रेस निर्माण करण्याची जी एक प्रक्रिया महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे, त्या अनुषंगानं मी आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो की नगरसेवकांचं असेल, नगराध्यक्षपदाचं असेल, यामध्ये ज्यांना संधी आपण मिळू शकत नाही त्यांना पक्षात आपण सामावून घेणार आहोत. मात्र पुन्हा सरते शेवटी मी आपल्याला एवढं सांगतो की ही लढाई नगरपालिकेच्या गोल फिरणाऱ्या खुर्चीवर कोण बसतं याची नाही, तर या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्या आणि भारताचं वाटोळं करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या कटबोळांना त्यांची जागा दाखवून देण्याची ही लढाई आहे. हे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या, हे अन्यायकारक वागणूक असणाऱ्या या एकंदरीत भाजप आणि त्यांच्या कटबोळाला आपल्याला धडा शिकवायचा आहे. आणि तो धडा शिकवण्याच्या अनुषंगानं आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीत एक परिवर्तनाची एक मोठी नांदी ही सुरू करावी, हे कळकळीचं आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो. प्रश्न तुमच्या प्रामाणिकपणाचा आहे. प्रश्न जो आहे तो इतर काय करतो, यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं हे सांगून स्वतःकडच्या असणाऱ्या 3 बोटांचा हा सवाल आहे. हा सवाल कुठल्या आपल्या हितसंबंधांचा नाही, हा सवाल आपल्याला ओळखणाऱ्या माणसाच्या अनुषंगानं नाही, तर हा देश वाचवण्याचा, भविष्य वाचवण्याचा, आपली पुढची नस्ल जी आहे, आपल्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांचं चांग भलं करण्याच्या अनुषंगानं हा निर्णय आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. त्यामुळे कुठेही कसल्याही प्रकारचं भांड्याला भांडं लागू देऊ नका. हा तुमच्या किरेबानला हा तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. तू इधर उधर की बात मत कर, तू इधर उधर की बात मत कर, मुझे बता काफिला क्यों लूटा, मुझे रैजनों से कोई गिला नहीं, तेरे रहबरी का सवाल है. त्यामुळे आपल्याला सर्वांना रैजन म्हणून नव्हे, आपल्या सर्वांना लुटारू म्हणून नव्हे, आपल्या सर्वांना नुसतं निरीक्षक, परीक्षक, समीक्षक, उपदेशक, पर्यवेक्षक म्हणून नव्हे, तर आपल्या सर्वांना रहबर म्हणून योग्य दिशेने चालण्याच्या अनुषंगानं पुढे गेलं पाहिजे. ही आज समय की मांग आहे. आणि आज वेळी जर आपण आपली समय की मांगवरची आपली मागणी जर पूर्ण केली नाही तर हे जालिम हातात सुरा घेऊन निघालेले आहेत. हे जालिम कुठेही आता हिंसेचा वापर करून, हे जालिम संविधान गुंडाळून ठेवून आपलं स्वतःचं चांगलं करत असताना आपल्या पोरांना श्रीमंत करत आहे, आपल्या पोरांना विदेशात शिकायला पाठवत आहे. 7 पिढ्या काय 70 पिढ्या काय 700 आणि 7000 पिढ्या बसून खातील एवढी वारेमाप संपत्ती ते जमा करत आहे. आणि ते करत असताना आपल्या लेकराच्या ताटातला घास हे काढून घेण्याचं काम आज जे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. अडाणी आणि अंबानी मालामाल होत आहेत
आणि इकडे आपला गणपतराव, किसनराव, आपली जनाई, आपली गयाबाई ही दिवसेंदिवस गरीब 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 होत चाललेली आहे. शेतकरी गरीब होत चालला आहे, मजूर गरीब होत चालला आहे आणि या सर्वांच्या हमाल आणि कष्ट करणारा माणूस गरीब होत चालला आहे आणि फुकाचा खाणारा जो फुकट्या आहे तो अमीर होत चालला आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा नोटा छापल्या जायच्या होत्या तेव्हा मार्क्स म्हणायचा की जमीन जी आहे ते भांडवल आहे. पुढे इंग्रजांनी पंजीवाद आपल्या जगामध्ये आणला, फ्रेंच पोर्तुगीज या लोकांनी, आणि त्यांनी सांगितलं की करन्सी इज द कॅपिटल. नोटा जे आहेत, पैसे जे आहेत ते भांडवल आहे. मात्र आता ना जमीन यांनी भांडवल ठेवलं, ना करन्सी यांनी भांडवल ठेवलं. आता यांनी व्यवस्था खिशात टाकण्याच्या करतात सत्तेत कोण बसलेलं आहे आणि निर्णय घेणारा माणूस याला कॅपिटल म्हणून आता वागतात आहे. जर भांडवल सत्ता जर भांडवल झालं तर या भांडवल जर सत्ता झालं तर या सत्तेच्या चक्कीमध्ये सगळ्यात पहिला जो बळी आहे हा गरीबाचा जाणार आहे, दुसरा बळी अल्पसंख्याकाचा जाणार आहे, तिसरा बळी दलिताचा जाणार आहे, चौथा बळी शेतकऱ्याचा जाणार आहे आणि पहिला कोण दुसरा कोण म्हणून आपण एकमेकांची जर गंमत बघत बसलो तर एक दिवस आपण सर्व संपल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा पहिले पाडे पंचावन्नात असताना आपल्याला सर्व बहुजन समाजाला पुन्हा वेठीस धरला जाईल, त्यांच्या कोठ्यामध्ये पुन्हा आपल्याला खुंटावर बांधले ठेवला जाईल. त्यामुळे दिसतं तेवढी ही लढाई सोपी नाही, वाटते तेवढी ही लढाई सोपी नाही. ही लढाई सर्वांना सोबत घेऊन या विचारांच्या लढाई करता आपण आगामी काँग्रेस सर्व निवडणुकामध्ये काँग्रेसच्या पक्षाच्या पाठीशी राहा ही विनंती करतो. मी आपल्या जिल्ह्यातला, आपल्या सगळ्यांच्या घरातला प्रदेशाध्यक्षांना त्यानं काम करत असताना मला येणाऱ्या 13 तारखेला मला 10 महिने पूर्ण होतील. या 10 महिन्याच्या काळात महाराष्ट्र फिरत असताना, या 10 महिन्याच्या काळात काँग्रेसला पुन्हा कसं आपल्याला उभं करता येईल याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, सर्वांचा आदर करत असताना आणि फार मोठ्या मातृहृदय घेऊन 10 महिन्यामध्ये काम करताना एक मोठं काम करण्याचं समाधान आहे. मिळालेला प्रतिसाद फार मोठा आहे आणि त्या मिळालेल्या प्रतिसादाच्या अनुषंगानं भविष्यामध्ये निश्चित मोठं काहीतरी घडणार आहे. हा आत्मविश्वास मलाच नव्हे तर सामान्य कार्यकर्त्याच्या मनात आज जागृत झालेला आहे. या 10 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणताही ॲक्सिडेंट, कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णयाच्या संदर्भात असो, अपशब्दाच्या स्वरूपात असो, कुठलाही अपशब्द असेल किंवा थोडा घसरला, थोडा असं झालं, चुकलं, हे म्हणण्याची कुठे गरज भासली नाही. याबद्दल देखील आनंद व्यक्त करत असताना या सर्वांचं श्रेय जर कुणालाच असेल तर या बुलढाणा जिल्ह्यातल्या मातीने जे माझ्यावर जे संस्कार केले कार्यकर्ता म्हणून, या बुलढाण्यातून मला ज्या वेगवेगळ्या पक्षात काम करण्याच्या संधी ज्या मिळाल्या, जो अनुभव मिळाला, त्यामुळेच आज ही एवढी मोठी जबाबदारी मी सांभाळत आहे. आणि ही जबाबदारी तुमचा भाऊ या नात्यानं, तुमच्या जिल्ह्यातला माणूस या नात्यानं जर एवढी मोठी माझी जबाबदारी मी जर सांभाळत आहे तर माझ्याबद्दल देखील आपल्याला सगळ्यांना एक आपुलकी ठेवून, एक आपल्या जिल्ह्याचा पदाधिकारी आज महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे तर तुमचं काय कर्तव्य आहे तर मला साथ देणं हेच आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी पण आपल्याला अधिकाराचा पदर पसरून यावेळेस काँग्रेस पक्षाला आपण विजयी करावं ही एक भावनिक साथ आपल्याला सगळ्यांना घालतो. आणि ती साथ घालत असताना हेही सांगतो की या सगळ्या प्रक्रियेतून मला शक्ती भविष्यात जी येईल ती मी माझ्या मुलीला मोठं करण्याकरता, कुठे संपत्ती कमवण्याकरता, कुठे जमीन जायदाद कमवण्याकरता मी माझ्याजवळची शक्ती वापरणार नाही. 2014ला मी निवडणुकीत उभं होतो तेव्हा माझं किती उत्पन्न आहे, किती जमीन आहे हे मी सांगितली होती. 2019च्या पुन्हा निवडणुकीत उभं होतो तेव्हा माझ्याजवळ किती जमीन आहे, किती संपत्ती आहे माझ्या परिवाराच्या ते सांगितलं होतं. ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो त्या दिवशी देखील माझी मी संपत्ती जाहीर केली होती. पुन्हा 1 वर्ष होत असताना मी 13 फेब्रुवारीला पुन्हा एकदा मी डबल जाहीर केली. यामध्ये पुढे शक्ती किती मिळाल्यावर माझा 1 गुंठा जमीन मी वाढवणार नाही. मात्र ही मिळत असणारी सर्व शक्ती जी आहे ती या मातीच्या, ती बुलढाण्याच्या, ती मेहकरच्या सामान्य आणि शेवटच्या माणसाच्या सेवेकरता वापरेल एवढा शब्द तुम्हाला आज ऐतिहासिक या स्वातंत्र्य मैदानावरून आपल्याला सगळ्यांना देतो. आणि पुढचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे, रात्र वैऱ्याची आहे. आणि या वैऱ्याच्या रात्रीमध्ये वेगवेगळे चॉकलेट घेऊन कोणाला मामा, कोणाला जवई, कोणाला भाऊ असं सगळं म्हणून
कुठेतरी पुन्हा एखादा डोंबारी हा खेळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या झकोल्यामध्ये कोणी जाणार नाही अशी खात्री आपल्या सगळ्यांकडून बाळगतो. पक्षाचं नेतृत्व, पक्षातले कार्यकर्ते ही पक्षाचा निर्णय, पक्षाची अडचण समजून घेऊन कुठल्याही पद्धतीनं शिस्त न मोडता मोठ्या मनानं सर्व निर्णय मान्य करेल ही शिवायची अपेक्षा त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो. आणि आज सकाळपासून बुलढाण्यापासून तर आता मेहकरपर्यंत झालेल्या सर्व ज्या बैठका आहेत त्या पक्षांतर्गत बैठका होत्या. मात्र झालेले सर्व जे कार्यक्रम आहेत हे मोर्चा नव्हे तर हे विजय जल्लोषाच्या अनुषंगानं संपन्न होत आहे. याचाच अर्थ काँग्रेस आणि काँग्रेस हा यातला अर्थ स्पष्ट झाला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा धन्यवाद. धन्यवाद दादा. 2 मिनटं थांबायचं आहे, अजून सत्कार बाकी आहे. मी आपल्याला एकदम सुसंस्कृत असे अध्यक्ष मिळाले, अशा या अध्यक्षांचा अभिमान आम्हाला आहे आणि त्यांचा सत्कार कासमभाई गवळी आणि त्यांचे सहकारी मोहम्मद आलम ताहेर, मुजीब हसन कुरेशी, निलेश मानवातकर, मुजीब खान, निलेश सोमन, संजय ढाकरके, किशोर धोंडगे, बाळासाहेब ससाने, मोहन माने, गजेंद्र माने, पवन डोंगर, सावजी, विजय वाया, गणेश लष्कर, अनिल चांगाडे, शेषराव लंबे, प्रल्हाद कानोडजे, मनोज गोरे, सुरेश मुळे, विजय मस्के, समाधान बोडके, वसीम कुरेशी, इब्राहिम चौधरी, किशोर गवई, अलकाताई लंबे, विमलताई लंबे, गजबिये सर, मेहबूब गवली, अख्तर कुरेशी, सद्दाम गवली, नवाज गवळी, खाजा गवळी, वैभव बाळकर आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी करतील अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आभार हे शैलेंद्र भावस्कर मानतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी मेहकर शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय बंटीदादा सपकाळ यांचं आगमन झालं. अतिशय हर्षोल्लासामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम मेहकर शहरातील जनतेचे आभार या ठिकाणी मानतो. त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राहुलभाऊ बोंद्रे, अमरावती पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धीरजभाऊ लिंगारे, त्याचबरोबर माननीय कासमभाई गवळी हे प्रदेश अध्यक्ष साहेबांचं बालाजीची मूर्ती देऊन स्वागत करत आहेत. त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र राग साहेब, जिल्ह्यातून आलेले सर्व शैलेशजी खेडेकर एनसीआयचे अध्यक्ष अंकुशरावजी, या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय शामभाऊ उमाळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणरावजी घुमरे साहेब, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट अनंतरावजी वानखेडे, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे दुसरे सरचिटणीस सन्माननीय कलीमभाई खान, या मेहकर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक देवानंदजी पवार, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, फंटलचे विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी.